जनी जाणता पाय त्याचे धरावे, गुरु अंजने विणते आकळेना, जुने ठेवणे निपणे ते कळेना, कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयी ढळेना, गळेना गळेना अंता गळेना, गळे आकळेना मिळेना मिळेना, अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले ते आकळेना, परीक्षे विण बांधले दृढ जाणे, नाणे परी सत्य मिथ्या असे कोण जाणे, जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधोनी पाहे, पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान सर्व मोडे, सदा विषय चिंतित जीवी झाला, अहंभाव अज्ञान जन्मास आला, विवेके सदा स्वस्वरूपे भरावे, जीवा उमगे जन्म नाही स्वभावे, दिसे लोचनी ते नसे कल्पकोरी, अकस्मात आकारले काळ मोडी, पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत आनंद शोधून पाहे, तुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मी पणे ते कळेना, तया एक रूपास रुजे नसाहे, मना संत आनंद शोधून पाहे. तो शेवटचा कडवा फुटेना फुटेना, फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मी पणे ते कळेना, दया एक रूपास तुझे नसाहे, मना संत आनंद शोधून पाहे. फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदाच्या संचले मी पणे ते कळेना, काय करपास तुझे नसाही, मना संत आनंद शोधोनी पाही. मनाचे श्लोक रामदास महाराजांनी. सगळं कशामुळे घडते? मनामुळे. मनामुळेच माणूस बद्ध होतो. बद्ध म्हणजे काय? मी कोण आहे विसरतो, म्हणून सुख आणि दुःख भोगतो, तो जन्म मृत्यू भोगतो. पण सद्गुरू म्हणून मनालाच उपदेश करतो. काय म्हणतो? काय उपदेश केला आहे? मनामुळेच सगळे आहे ना, मनामुळेच विकार आले, म्हणून पहिली जाणीव आली, जाणीव आल्यानंतर मन आला. मनाला सवय कसली आहे? विषय सुखाची. म्हणून सुरुवात कुठून झाली? जाणीव. अंतःकरण. सकाळी उठल्यावर आपल्याला करण येतो. करण म्हणजे अंतःकरण म्हणजे जाणीव. जाणीव आला मन येतो. मन आला का बुद्धी आला, बुद्धी आला का चित्त आला, चित्त आला का अहंकार आला. म्हणजे कुठून सुरुवात झाली? मन. मन काय? काच संकल्प विकल्प मनी उठले म्हणे. मनावरच संकल्प विकल्प उठतात. हा, मला आता जाग आली, आता काय करायला पाहिजे, हे करू की नको, करू की नको, बुद्धी निर्णय घेते. मग मनानंतर बुद्धीचं काम आहे. बुद्धीने ठरवलं, हा मला उठायला पाहिजे, मला हे करायला पाहिजे. मग चिंतन चालू होतं, कसं करायचं ना काय करायचं. अंतःकरण मन बुद्धी, नंतर चित्ताचं काम चालू होतो. चित्ताने ठरवलं असं करायचं. मग अंतःकरण मन बुद्धी चित्त, चित्ताने ठरवलं त्याप्रमाणे करतो आपण. 10 इंद्रिय लावून काम करतो. गेल्यानंतर मग अहंकार होतो, मी केला. आता मी केला ना, त्याच्यामुळे काय होतं? कशामुळे घडलं हा विसरला. मी करतो आला तिकडे, मी आला तिकडे अहंकार आला, मी केलं. व करणला विसरला ना तो. हा करणच नसता म्हणजे जाणीवच नाही. जाणीव नाही तर 10 इंद्रिय कशी चालणार? रात्री करण नाही आहे, 10 इंद्रिय चालत नाही ना. डोळे उघडे आहेत, काम करत नाही. कान उघडे आहेत, काम करत नाही. नाक उघडे आहे, काम करत नाही. तोंड आहे, चव घेता येत नाही. त्वचा आहे, स्पर्श घेता येत नाही. हात आहे, हालत नाही. पाय हालत नाही. बुध आहे, काम करत नाही. शिस्त आहे, काम करत नाही. सगळे इंद्रिय डेड झाले की रात्री झोपेत
कारण तिकडे करंट नाही आहे, जाणीव नाही. जाणीवेमुळे सगळं घडतं. जसं इलेक्ट्रिक आहे ना, इलेक्ट्रिक सगळे इन्स्ट्रुमेंट, बल्ब म्हणा, ट्यूब म्हणा, पंखे म्हणा, सगळं जे काही इलेक्ट्रिकचे उपकरण आहे ते इलेक्ट्रिकमुळे चालतं. करंट ते दिसत नाही, भासत नाही, उपकरण लावल्यावर कळत. तसं उपकरण म्हणजे हा देह, 10 इंद्रिय, हा उपकरण आहे. तिकडे उपकरणामुळे कळतं मी आहे. जाणीव त्याच्यामुळे, जाणीवेमुळे मी भासतो, जाणीवेमुळे मन भासतो, जाणीवेमुळे मन बुद्धी येते, बुद्धीमुळे चित्त, चित्तमुळे अहंकार, अहंकाराला आपण धरतो, पानाला धरतो, मुळाला बघतच नाही. कुठं रूट सद्गुरू आपल्याला मुळाशी घेऊन जातो. कुठून? सर रोग लागला ना, डॉक्टर म्हणतो ही टेस्ट करते, तस करते, टेस्ट कर, सगळं शोधून त्याला कळतं व कशामुळे रोग झालेला आहे. त्या रोगाला तो औषध देतो. रोग गेला, औषधाची गरज नाही. तसं आपल्याला रोग कुठला आहे? मीपणाचा. म्हणून आपल्या अर्ध्यामध्ये सगळीकडे काय आहे? हम भावे मीपण तनदन गुरुचरणी अर्पितो, तो हा मूळ पित्या इच्छितो. अहंकाराचे दुर्गावर त्यावरी मजला पाठविले. अहंकाराचा दुर्ग म्हणजे काय? तुमच्यातला अहंकार सद्गुरू काढून घेतो, मग तुम्हाला देहरूपी देवळात पाठव. अहंकाराचे दुर्गावर त्यावरी मजला पाठविले. अहम भावे मी पण तंदन गुरुचरणी अर्पितो. अहमभाव कोणाला अर्पण करायला पाहिजे? देवाला. जेव्हा सद्गुरूला परमेश्वराला म्हणायचं, सद्गुरूला म्हणायचं माझ्यातला अहंकारच काढून घे पहिला, का तोच रोगाचा मूळ आहे, तोच विष आहे. मी करते पण आहे ना, त्याच्यामुळे सगळं तू करतोस. मला वाटतं मी करतो, मी नाही, मीच नाही आहे. या मी मुळे मी फसलोय, मी मुळे मी फसलोय ना. या माझ्यातला मीपणा काढून सद्गुरूला काय अर्पण करायचं? अहंकार. सद्गुरूला अहंकार जर अर्पण केला तेव्हा सद्गुरु कृपा होते. तू नाही आहे, मी आहे. मी म्हणजे काय? माझ्याशिवाय मी. म्हणून काय सांगितलंय? तुटेना फुटेना चळेना ढळेना सदा संचले मी पणे ते कळेना. तो स्वरूप कसा आहे? तुटत नाही, फुटत नाही, चळेना ढळेना, सदा संचले मी पणे ते कळेना. सतत तो आहे आपल्या जवळ. देवाशी आपण नाहीच नाही, पाण्याशिवाय तनक नाही, पाण्याशिवाय बुडबुडा नाही. तसं देवाशिवाय काहीच नाही, आपण काय काहीच नाहीये. असा देव आपल्याकडे असून सुद्धा मीपणामुळे कळत नाही. म्हणून सांगितलंय तुटेना फुटेना चळेना ढळेना सदा संचले मी पणे ते कळेना. त्या एक रूपास दुजेन साहे. तो एकटाच आहे, निरुपमा दुस्सी उपमा गुणाची प्रभू तूच तुझं स्तुती वेद गरजे. म्हणून सांगितलं त्या एक रूपास दुजेन साहे मना संत अनंत शोधोनी पाहे. मनाला उपदेश केलेला आहे संत, मना संत अनंत शोधोनी पाहे. अनंत म्हणजे स्वरूप, त्याला शोधून पहा. त्याला शोधण्यासाठी उपदेश केलेला आहे. काय सांगितलेलं आहे? तुटेना फुटेना जळेना बुडेना सदा संचले मी पणे ते कळेना. त्या एक रूपासी दुजेन साहे मना संत अनंत शोधोनी पाहे. मनाला उपदेश केला हा मीपणा. म्हणून काय सांगितलेलं आहे आपल्या आरतीमध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे अलक्ष लक्षण पाहिजे. त्याच्या म्हटले नाही अहम भावे मी पण तन धन. अहमपणा, अहम भाव म्हणजे अहंकार, अहम भाव मी पण म्हणजे अहम भाव तोच मी पण, अहम भाव मी पण तन धन अर्पुन मूळ पिचा मूळ पिता इच्छितो. तो हा त्याला अहम भाव मी पण तन गुरुचरणी अर्पितो. तो हा मूळ पिता इच्छितो. मूळ पिता म्हणजे स्वरूप
त्याला तो प्राप्त करतो. आणि याच्यामध्ये म्हटलेलं आहे मी पण कल्पित भूत मारून. सगळं अहंकाराचे दुर्गावरील सद्गुरूला आपण अहंकार दिला तर तो काय आवडतो, अहंकाराची दुर्ग आवरले म्हणजे अहंकार आपल्याला काढून घेतो, त्या वरी बदला पाठविली. अहंकाराच्या पलीकडे सद्गुरू पाठवला, तू नाही मी आहे, आता चल मी सांगतो तसंच तू वागायचं. आपण शाळेत जातो की नाही, आपण काय करतो, गुरुजी शिकवतो तर ऐकतो की नाही, ना तर गुरुजी शिकवायला गेलं तर काय होतं, गुरुजी हाकलून देतो आपल्याला, जा बस जरा तुझं ज्ञान तुझ्याकडे ठेव, तू माझ्याकडे ज्ञान नाही घ्यायला आलास, तू मला ज्ञान द्यायला आलास, तुझ्या ज्ञानाची मला गरज नाही, तुझं ज्ञान कसं अज्ञानात आहे. जसं आपण शाळेत जातो आणि गुरुजीला आपण सरेंडर होतो, तुम्ही शिकवेल तर मी ग्रहण करेन, तसं इकडे सद्गुरूला शरण जायचं म्हणजे काय, मी नाही, मला काही येत नाही, मी अज्ञानी आहे, मी तो अज्ञानी अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ म्या आठवले नाही वाचे कृपा निधी बाय बाबा नाही केले गैले गीत धरला सांडले इथं नावडे पुराण बैसले संत केले बहुत प्रनिंदा केला नाही कळला नाही परोपकार नाही द्याले पिठदा बरं करून तो केला व्यापार. कुठला करून तो केला व्यापार केलाय मीपणाचा. हा मीपणाचा व्यापार, हा मीपणामुळे सगळं प्रश्न आहे. तो सद्गुरू दिला तर आपण कुठे राहा, आपण राहतच नाही. म्हणून सांगितलं, मनाला उपदेश केला, फुटेना तुटेना चळेना ढळेना सदा संचले मी पण येते आकळेना त्या एक रूपास तुझे न साहे मना संतानंद शोधून प्याहे रजादिरास गुणा सिद्धा